हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. तर चहा नाश्ताही झाला. साडी पण घातली आणि हे गळ्यातलं चांदीचं आहे ना, तर हा इतकं काळं भंगार झालं होतं ना, तर आता चांगलं जरा दिसायला लागलं. सगळ्यांना वाटतं मी घासूनच घेतलंय, पण घासलं नाही. आणि मी त्या गळ्यातलं आपलं घण ठेवायला गेलते ना, तेव्हा त्या सोनाराला पण विचारलं, म्हणलं का हो, म्हणलं ही चांदीचं म्हणून दिलं, पण म्हणलं हे पूर्ण काळं पडायला लागलं. म्हणलं का बरं? तर ते म्हणलं धग असली ना मग तसं होतं. मग मी म्हणलं होईन का पांढरं? म्हणलं थोड्या दिवसानं, म्हणलं थंडी चालू झाली ना, मग म्हणलं म्हणजे पावसाळा चालू झाला की होईन म्हणलं हे पांढरं. आणि झालं परत पांढरं, नाहीतर लय काळं भंगार दिसत होतं. तर चला आता चहाही झालाय, केस विचारायचे ते. पण आता आपल्याकडे काही कंगवा नाही, आपलं जायचं आता स्वातीकडं. चहा नाश्ता झाला. स्वाती म्हणून राहत आहे मला सोडून कशी काय चहा पिले आज. स्वाती चालता वाटतं फोन, मी तर चहा केलता. तर आता चालली मी खोबरं त्यालाची बाटली घेऊन. अय चला लावा लावा तुम्हीच कुलूप. परच्याला आल्यावर बादल्या ही ठेवा आतमध्ये. हो अय बादल्या ठेवा आत, कुलूप लावा आणि या. जाऊ का पुढं? पुढं जाऊ का? तर निघाले या. आज काय कपडे सुद्धा नीट पसरून वाळाय घातले नाही. हा बघा लयच आज अंग दुखत होतं. तर चला स्वातीला म्हणते तेल लावायचं. जाते आता तिकडं. तिचा फोन आलता आज, आम्ही चहा इथंच पिलो या. रोज तिकडं चहा पिते ना. हा पण नाही पोरं नाहीत तिची, ती बी दोघच आहे ते. नाही तिनं तिच्या माहेरात सोडलं ते लेकरं. टाइम नाही कामाचा नीट का. ते बाळवणीचे व्हिडिओ आहेत हिथं. म्हणजे जे तुम्ही पोरं ही बघता ना, ते व्हिडिओ आपल्या गावाकडलं आहेत. नाही तिची पण गावाकडे सोडलं तिनं तिच्या माहेरात. हा ती बी दोघं आहेत, आम्ही बी दोघं. आणली होती की लेकरं, पण लेकरं कर म्हणाच त्यांना. सारखी कुचमून बसायची, ओळख नाही म्हणायची, कुठं खेळू म्हणायचे आम्ही. हा तेव्हा होती लेकरं, परत नेऊन सोडली. तिला एक पोरगा एक पोरगी आहे. हा तिचे आई वडील सांभाळतात. आता मला आई वडील नाहीत, मी कुणापाशी सोडून लेकरं. मला सासू सासरा बी नाहीत, त्यांच्यापाशी सोडलं. मग सोडली तिकडं इकडं तिकडं. तर आमची रूम मालकीन होती, ते म्हणत होत्या की आता आणला गॅस भरून तर कर इथं स्वयंपाक. ती कशाला लेकरा बाळात जाते. म्हणलं लेकरा बाळात जात नाही. म्हणलं आम्ही मिळून मिसळून जेवण हे करतो. म्हणलं रात्रीचं पण जेवण आम्ही मिळूनच करतो. मी तर काय खातच नाही सोडा. भाऊजी आल्यावर काय तर बनवतात, तेवढंच खायचं. सरसकट सगळ्यांचं बनवतात खायला. आता कारभारीला म्हणलं मला कसं उशीर जरी झाला तर तुम्ही बनवायचं म्हणलं. आता केस बिस इसरायचं, तेल लावायचं. स्वतःकडून तेल लावून घेते. डोक्यातलं वळवळ वळवळ करायला लागलंय माझ्या लगेच. मला ते कंगवा, परत घासणी, चिमट, कपड्याचा ब्रश, हे ते बरंच सामान घेतलं होतं मी आता ह्याच्या टायमाला. बाळवणीला गेलते तेव्हा. पण कावीचं ठरलं हॉस्टेलला सोडायचं, टाकलं मग तिलाच देऊन. म्हणलं आता पुण्याच्या बारीला म्हणलं मला घेते. म्हणलं काय काय लागल ते. एक पाण्याचा टब घ्यायचा आपल्याला कपडे धुवायला. मोठीच्या मोठी बादली आहे माझी. बारकी बादली स्वातीनं घेतली आणि तिचं मोठ्याच्या मोठं फडगं मला दिलंय. झालं बघा आजपासून रुटीन चालू आपल्या घरी. कंगवा हे आल्यावर तर मग काहीच नाही, मग तर येत नाही. झोपली काय हिरोईन अजून?
उजाडला की कोंबड्यानं बाग दिली. आली का नाही स्वातीला जाग? काय बनवते? वाटतं का ग बरं? काल लय दुखत होतं ना, म्हणलं आज वाटतंय का नाही बरं विचारावं. काय करते सायबीन? मला आज लईच लेट झाला. आता मी चहा पिऊन आलो आमच्या घरी. आम्ही ओळखलं होतं म्हणलं तुम्ही घरनं येणार आहे, इथं आम्ही फिरत केला ना तुम्ही घरनं येत असायचं. काय पहिल्यांदा तिकडे गेल्यापासून पहिल्यांदा चहा बनवला तिकडे. बघा तिला राग आला का नाही? मी म्हणलं होतं का नाही स्वातीला राग येत असतोय. नाही ग, सगळेजण मला म्हणतात की आयतं खाती आयतं पिती, तुझी तुला करायला काय होतं या सांगितलंय की काय त्यांची लेकरं नाही त्याला माझी लेकरं नाही ते म्हणून आम्ही खातो काय करतो. तुम्हाला तर लेकर आहे का ना? आम्हाला तर लेकर आहे. हा हा, आपण सगळे वाण हा. मग म्हणलं नगच, म्हणलं स्वाती कशी, म्हणलं आपलं आपणच करावं. म्हणून दुधाची पिशवी पण आणली नाही इकडं. काय तिथं तरी आणायची, तिथं तरी आणायची. एकत्र चहा केला तरी एक दूध पिशवी वाचते, आणि वेगळा वेगळा चहा केला की वेगळी वेगळी दुधाची पिशवी आली का नाही? हा, आज फेरन रबडी लाव वाटते. मुलबाईचा फोन आला होता का मला. जाऊसाची चटणी चांगली आहे का? जाऊसाची चटणी भाऊजी, जाऊसाची चटणी संपली काय सगळीच? बाई कसं आहे का तुम्ही? हो का, आला कचऱ्यावाला गे. मी इकडं आली की तसं काल टाकून दिला कचरा मला. काल सगळं टाकलं. आज काय नाही, दुधाची पिशवी घेऊन एवढंच आहे. लावते की बघितलं हाताचा कशाचा वास येतोय का? तेल तिखट बिकट काय असला जरा तोंडाची आग उठायची. आज लावते रबडी बाई. मला म्हणते ती ग, तुझ्या घरी तुला आवरायला काय होतं या? म्हणलं आम्ही गरीब हाय का नाही सर. ते रूम मालकीन म्हणत होती कशाला जाते का तिकडं तिच्याकडं, लेकरा बाळात आपल्या आपल्या घरी करून खायचं. मी म्हणलं तिचे बी लेकरं नाहीत म्हणलं, माझे बी नाहीत म्हणलं, तिनं तिच्या माहेरला सोडलं म्हणलं. मला फेरन लावले सूट पण होत नाही, कारण मला येतात फुटकुळ्या. मी तोंडाला काहीच लावत नाही, मला सवय बी नाही. पण आता आज लावले. झालं जेवण जेवण. अगं यो तुम्ही काय खारी टोस्ट खाऊन आला तर मग? खारी खाऊन आलो. खारी नाही, टोस्ट खाल्ली आहे. दुःख अडवायला भोंबऱ्यासारखा, भोंबऱ्यासारखा स्वाती तुझ्यासारखा वनव्यासारखा असा. आज केस नसती इचरली तर चाललं असतं है का नाही? आज माझी येणे चांगली होते. कुठे सुद्धा इसकटली नाही काय नाही. काय मी 8-8, 15-15 दिवस केस इचरत नाही खरं म्हणायला गेलं तर. तेल लावते म्हणले होते, पण कोण लावायचं बाई लेकराला तेल? मग आले आज तुझ्याकडं तेलाची बाटली घेऊन. 2 दिवसात कपडे दिले म्हटले ते. काल पाणी नव्हतं, कपडे राहिले होते. आज धुतले आता. जेवण जेवण की मी असं केल्यावर लय जण माझ्यावर जळते ते ग. त्यात लागली हिरोईन सारखे कराय, पण माझ्या जीवाला मी हिरोईनच आहे. हिरोईनच आहे का नाही ग मी? 1 नंबर. कांगवा फेका अय कारभारी. आज कारभारीचा माझा फोटो काढायचा आहे.
भाऊजीचं काय रोज नवीन कपडे आज त्या दिवशी म्हणली भाऊजीला कपडे घ्या ना, आज घातली ती कपडे तर आता म्हणते रोज कारभार काय नवीन कपडे घालायला लागला. मग काय तुम्ही नाचताय भाऊजीला ते दिलं कपडे हम्म. या वर्षी त्या वर्षाला काय कुठं कुठं पैसे दिलेलं आहे तर तिथलं घेऊन यायचं म्हणायचं. तिथं मी तुमच्याकडे एक गलास घ्यायसाठी एवढं पैसे देत होतो. आता ते सगळं बॅलन्स माघार आहे द्या कपडे. हा. भाऊजी या वर्षी त्या वर्षाला कपडे मिळते ते जत्रेला पण आता जत्रेच्या आधी भाऊजी नंबर आणला. त्यांना दिवाळीला पण नव्हते घेतले आणि जत्रेला नव्हते घेतले. गेल्या वर्षी घेतलेले कपडे ते पण मी बळच घेतले होते ते बी नवीन. खायची का कशी आणखी एक चपाती. भाऊजी डबो. बरं चल चला स्वतः टाइम लय झालाय तर लवकर येतोय 11 वाजता. होय का? चल तिकडं बोलवलंय आपल्याला, तिकडं जायचंय. या कपडे आणायला लेकरा बाळांना कपडे देते म्हणले ते. आणू जुनं पानं घालू लोकांचं. बरं आपल्या मैत्रिणींचं, आपल्या सबस्क्रायबर्स, आपल्या युट्यूब फॅमिलीचं जुनं पानं घालून आपण चांगलं दिवस आणू, आहे का ना. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय लावते ना तेल मला. बरं मग आज राहिलं बघा माझं तेल लावायचं. आता 10 वाजल्यावर पुन्हा कसं जायचं मग कसं यायचं. नाहीतर उद्या सुट्टी घेणार काय मग जायचं का उद्याच्याला. तर राहू दे मग आज. उद्या सुट्टी घ्यायची म्हणता उद्याच जाऊ. येणार आहे ना आज कामाला. चला मग. हो.